कॅप्टन खरातचं कांड कसं बाहेर आलं? ऑफिस बॉयनं 28 वर्षीय विवाहितेचा व्हिडिओ मेहुण्याला पाठवला आणि नंतर सगळं सत्य समोर. कॅप्टन अशोक खरात या ज्योतिषाकडून झालेल्या लैंगिक शोषण प्रकरणासह दाखल गंभीर गुन्ह्यांच्या चौकशीसाठी राज्य सरकारनं विशेष तपास पथक SIT नेमले आहे. बड्या राजकीय नेत्यांच्या संपर्कात असलेल्या खरात प्रकरणाचे धागेदोरे नाशिकसह विविध जिल्ह्यांत पसरले असल्यानं सरकारनं उच्चस्तरीय तपासाचा निर्णय घेतला आहे. कॅप्टन खरातचा ऑफिस बॉय संशयित नीरज जाधव या प्रकरणाचा मास्टरमाइंड असल्याचा संशय असून पुण्यातील महिला IPS अधिकारी तेजस्वी सातपुते यांच्या नेतृत्वात पथकानं गुरुवारी नाशिकमध्ये येऊन चौकशी सुरू केली. या प्रकरणाची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गंभीर दखल घेत सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करा असे निर्देश पोलीस महासंचालकांना दिले आहेत. यानंतर राज्याच्या कायदा व सुव्यवस्था विभागाचे विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ. मनोज कुमार शर्मा यांनी तातडीनं SIT स्थापन करीत पुणे येथील SRPFच्या बल गट क्रमांक 1च्या समादेशक IPS तेजस्वी सातपुते यांना तपासाचे आदेश दिले. सातपुतेंनी गुरुवारी नाशिकमध्ये दाखल होत गुन्हे शाखा युनिट 1च्या अधिकाऱ्यांकडून या प्रकरणाची माहिती घेतली. कर्मयोगी नगरमध्ये पोलिसांनी त्याच्या घराची झडती घेतली. त्यावेळी घरात 6 लाखांची रोकड मिळून आली. याशिवाय त्याच्या सिन्नरच्या फार्म हाऊसमधून पिस्तूल जप्त करण्यात आले आहे. त्याच्यावर वावी, शिर्डी आणि सरकारवाडा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हे दाखल असून या गुन्ह्यांची कागदपत्रे SITनं ताब्यात घेतली आहेत. कॅनडा कॉर्नर परिसरातील ओजस प्रॉपर्टीज या कार्यालयात अशोक खरातनं अनेक महिलांवर अत्याचार केल्याचा संशय आहे. डिसेंबर 2025मध्ये खरातच्या ऑफिस बॉयनं कार्यालयातून 58 महिलांवरील बलात्काराचे CCTV फुटेज ताब्यात घेतले. यानंतर त्यानं खरातला ब्लॅकमेल करण्यास सुरुवात केली. नीरज आणि त्याच्या साथीदारांनी वादग्रस्त क्लिप्सच्या बदल्यात खरातकडे 5 कोटींची खंडणी मागितल्याचं समजते. परंतु खरातनं दाद न दिल्यानं नीरजनं पीडित महिलांची मदत घेण्याचा प्रयत्न केला. त्यानं शिर्डीतील एका 24 वर्षीय विवाहितेचे मॉर्फ केलेले फोटो आणि व्हिडिओ तिलाच व्हॉट्सॲपवर पाठवून धमकावले. या पीडितेनं खरातला कळविले, परंतु खरातनं स्वतःला वाचवण्यासाठी तिला पोलिसात जाण्यास सांगितले. खरातकडून पैसे मिळण्याची शक्यता धूसर झाल्यानं नीरजनं सिडकोतील 28 वर्षीय विवाहितेचा व्हिडिओ तिच्या मेहुण्याला पाठवला. मेहुण्यानं पीडितेला धीर देऊन तिला सरकारवाडा पोलीस स्टेशनमध्ये फिर्यादकरिता प्रोत्साहित केले. विशेष तपास पथकात नाशिक शहर आणि ग्रामीण पोलीस दलातील काही अधिकाऱ्यांचा समावेश असणार आहे. पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी या प्रकरणाशी संबंधित सर्व कागदपत्रे, तांत्रिक पुरावे आणि केस डायरी SIT प्रमुख तेजस्वी सातपुते यांच्याकडे हस्तांतरित करण्याचे आदेश दिले. सातपुते यांनी तपास सुरू केल्यानं पीडितांना न्याय मिळण्याच्या आशा उंचावल्या असून या प्रकरणात आणखी काही नावे समोर येण्याची शक्यता वर्तविली जात आहे.